मेळघाटातल्या अतिदुर्गम असणाऱ्या एका भागात मी आलो. या गावात जर म्हणसाल तर गवळी समाजचं लय मोठं प्राबल्य आहे. गवळी समाज जर म्हणसाल तर आमचा दुग्ध उत्पादक करणारा समाज आहे. म्हणजे सकून लोक झोपेतून उठायच्या आधी तुमच्या घरात तुमच्या गरम चहासाठी येणारा दूध आणणारा गवळी समाज सध्या माझ्यासोबत आहे. एक बाई आहे. बाई, यावेळेस मतदान कोणाला करशील बा? कमळाले. कसं काय बा? माझ्या देशाचा विकास व्हावा म्हणून कमळाले वोट देणार. आणि त्यांनी आम्हाला लाडकी बहीणची योजना दिली. 1500 रुपये महिना देत आहे. आणि त्याच्यानं आमचं लय काही कामे बापरे, काय मस्त बोलली बाई. या बाईचं असं म्हणणं आहे की 1500 रुपये आम्हाला दिले. आमचे काही किंवा आजकाल लोक घरचे माणसं बाहेर पैसे मागतल्याशिवाय लय मागा लागे. द्या नाव 500 रुपये 100 रुपये त्या टाइमले देतात की नाही बा? खरी गोष्ट आहे की नाही? हा, तर हे सरकारला महिन्याचे 1500 नवऱ्याला द्यायचे नाही, स्वतःच खर्च. आता 2100 रुपये होणार आहेत म्हणजे ते. काकी, कोणाला करशील मतदान या टाइमले? कमळाले. काऊन ना? आम्हाला योजना भेटून राहिली, आम्हाला पैसे भेटले, आम्हाला अजूनही भेटतील, वाढून भेटतील. आम्हाला आशा आहे की आम्हाला भेटतील बाई. कमळाले देऊ आपण. आम्हाला लय काही पाहिजे अजून, म्हणून ते कमळाले. हा, बाईचं असं मी काही या प्रायोजित कार्यक्रम नाही आहे. या म्हणजे मी जिकडे गेलो तिकडे 2-4 लोक वैयक्तिक असतात, त्याच्या माध्यमातून या बाया आणल्या, या उभ्या केल्यात. ताई, यावर्षी मतदान कोणाला बाय? भाजीपाले. काऊन? आमचं राम मंदिर झालं. अरे, राम मंदिर झालं? सर्वांचं स्वप्न साकार झालं म्हणून आम्ही भाजीपाला मतदान करू. या बाईचं असं म्हणणं आहे, योजना आम्हाला भेटून राहिली, त्याच्यासाठी आमचा फायदा आहे म्हणून आम्ही भाजीपालाच मतदान करू. या बाईचं असं मतदान आहे की राम मंदिर झालं. म्हणजे या बायापेक्षा आमच्या ताईनं उत्तर खूप चांगलं दिलं. आणखीन एक ताई, कोणाला मतदान? कमळाले. कारण हे की एसटी मध्ये अर्धी तिकीट झालेले आहे, त्याबद्दल आम्हाला लाडकी बहीण योजना पैसे भेटत आहे 1500 रुपये महिना. त्याबद्दल आम्ही कमळालेच मत देऊ. धन्यवाद. एसटीत अर्ध भाडं त्याच्यानं आम्ही कमळाला मतदान करू. आणखीन एक बाई, कोणाला मतदान नाही? कमळाले. काय कारण आहे? बाळाला शिक्षण चांगलं नवीन भेटून राहिलं, नवीन सुविधा निघून राहिल्या पोरींना, याच्यासाठी कमळाला. म्हणजे माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्र्यांच्या कालखंडात जे योजना राबवली, म्हणजे या बाईनं लेकरू आहे लहान चुकलं येणाऱ्या कालखंडातल्या लेकराचा विषय करून हे केलाय. तर आणखीन एक या ठिकाणी आमची बाई आहे. बाई, काय माहिती यावर्षी कोणाला मतदान करशील? केवलराम तुळशीराम काळे यांना माझा वोट भेटणार. म्हणजे निशाणी काय त्याची? कमळ चिन्ह आहे. आणि काय कारण काय आहे? त्यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे हे केले आहे, आश्वासन दिले आहे. आणि लाडकी बहीण योजनेचा आम्हाला खूप फायदा भेटला आहे. महिलांना नवीन उद्योग करण्यासाठी संधी मिळाली आहे. अजून खूप फायदा मिळाला आहे मला लाडकी बहीण योजनेपासून. म्हणून कमळालाच वोट देणार आम्ही. या बाया टोटलच्या टोटल असं वाटतं की जसं येईल कोणी प्रायोजित केलाय. म्हणजे काही बरं, म्या तुम्हाला विचारलं का तुम्ही स्वतः सांगितलं? आम्ही स्वतः सांगून राहिलो. आमची इच्छा सर्वांची तीच आहे. कशी? कमळालाच मतदान करा. कमळालाच मतदान करा. हे या पद्धतीचं सध्या मेळघाटातलं असं वातावरण आहे. ह्या ज्या आमच्या माता भगिनी बोलल्या, ह्या स्वतःच याच्या प्रतिक्रिया घेतल्या. आणखीन काही इकडच्या बाजूने माणसं आहेत, निश्चित करून घेतलाय की आपण कमळालाच मतदान करू. असं आहे काय? सर्वांचं मतदान कमळालेच. अरे बापरे, बढिया. तर याच्या तुम्ही प्रतिक्रिया ऐकल्या. काही माणसाच्या सुद्धा आपण या ठिकाणच्या प्रतिक्रिया. एक तरुण भेटला. कार भाऊ, यावर्षी मतदान कोणाले? कमळले. कोण आहे कमळचे उमेदवार? केवलराम काळे. यांना वोट करावे आणि याला सबूत करावे. तर या सध्या मी ठोकबळला गावात आला. ठोकबळला गाव जर म्हणसाल तर तुम्ही पाहत असाल पूर्ण खेळ पाळालं गाव आहे. या ठिकाणी सारे लोक जे असतात, आता कसं आहे, बहुतेक लोक जे असतात एकदम ग्रामीण भागातला हा सर्व कार्यक्रम आहे. हे सर्व लोक या ठिकाणी बसले. या ठिकाणी अजून काही लोक आहेत, त्याच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी एक आमच्या ताई भेटल्या. ताई, कोणाला मतदान करसाल मा यावर्षी? कमळाले. आणि काऊन, कारण काय नेमकं? राम मंदिर केलं ना मोदी ना, तर म्हणून सगळं आम्ही त्यालाच देतो. अरे बापरे, या डोसक्यावर शेणाचे टोपले आहे म्हटलं या माऊलीच्या. पण तरी या बाईचं असं म्हणणं आहे की प्रभू रामाचं मंदिर झालं म्हणून मतदान रामाले. ह्या राजा खरी खेड्यापाड्यातली खरी संस्कृती. बरोबर का? ठिकाणी एक दिदी आमची काम करताना ताई दिवशी भेटली. ताई, यावर्षी मतदान कोणाले? कमळले. काय कारण बा? कारण की आम्हाला 1500 रुपये महिना भेटला, आम्हाला 7,500 रुपये भेटली, म्हणून आम्ही त्यांना दिले. आणखीन एक ताई भेटली. ताई, यावर्षी मतदान कोणाले माय? बस कमळले. काऊन? आता बस आमचं राम मंदिर बी बनलं आणि
पैसे बी भेटले आम्हाला कायचे पैसे भेटले? ते लाडका भावाचे लाडक्या भावाचे का लाडक्या बहिणीचे? लाडकी बहीणचे असं असते भाऊ, गावखेड्यात काही बाहेर बोलता येत नाही. फक्त कसं आहे, त्याची इच्छा बोलायची असते. म्हणजे माऊली बोलली तरी हे गावखेड्याची खरी मजा गावरान 90 एक ताई भेटली. ताई, यावर्षी मतदान कोणाले? कमळ कमळ. या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर काही वडीलधारे मंडळी या ठिकाणी बसल्यात. राम राम. राम 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 राम. कोणाला करसाल यावर्षी मतदान? यावर्षी मतदान कमळाला करू बा. काय कारण नेमकं? कारण ते आहे की आमचं राम मंदिर बनलं आहे, त्याच्यासाठी आम्ही कमळाला करून राहिलो. म्हणजे राम मंदिर बनलं आहे म्हणून आम्ही कमळाला मतदान करू. या ठिकाणी आणखीन एक काका बसल्यात. काका राम राम. यावर्षी मतदान कोणाले? कमळले. कमळले. काकाले थोडस आरामशीर बोलतात. काका सांगा, यावर्षी मतदान कोणाले? कमळले. कोणाले? कमळ. आणि कारण काय बा? आमचं राम मंदिर बनावलं की त्यामुळे त्याला देऊ आम्ही. म्हणजे कोणाला कायची पडली, कोणाला कायची पडली, अजूनही गावखेड्यात जर तुम्ही विचार करत असाल तर हे सनातनी विचारसरणीचे लोक आहेत की प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं, त्या मंदिराचं समर्पण आपण एका मतातून करायचं. म्हणून या परिसरात तरी, या गावात तरी जास्तीत जास्त लोकांना फक्त केवळराम गाळे यायचंच नाव महापुढे फेवर केला आहे. मतलब भाऊ